हॅलो 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 चला पंचांच्या भूमिकेमध्ये नित्य घाडगे आणि शुभम प्रकाश पाटील. विरुद्ध कार्लेकर गुरु रायडर्स. स्ट्राईकला फलंदाज स्माईस वर्णी स्पोर्ट्स करणारे म्हणजे प्रशांत मोहरे आणि राजेंद्र गोंदली. दोन्हीही असे जुने जाणते नावाजलेले खेळाडू. स्ट्राईकला गोलंदाज प्रसाद महात्रे, एक आक्रमक असा फलंदाज आणि गोलंदाज प्रसाद. पुढील चेंडू फुलर लेनचा चेंडू सरळ लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू तटावून काढतो सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या 4 ने संघाचं खातं खोललं जाते. लगातारचा दुसरा चेंडू षटकार. 2 चेंडूंवर 2 मोठे फटके मारतात म्हणजे प्रशांत मोहरे. प्राणवी चॅलेंजर्स मैदानात उतरले, अडके ब्रदर्स दमदार खेळले, साईश वॉरियर्स लढतीला तयार. कुरुळ मध्ये पेटली स्पर्धेची धार.
पुढील चेंडू पिंट्याचा प्रशांत मोहरेसाठी. लगातारचा तिसरा चेंडू, तिसरा षटकार. साई अंश सुपर किंग्स शॉट्स झळकले समाही स्वर्णी स्पोर्ट्सची शान. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू षटकार. जर गोलंदाजाची लाईन अँड लेन बनली तर प्रशांतसाठी पोषक होती. तो म्हणला अजून टाक, अजून टाक. तीनही चेंडू फुलर लेंथ चेंडू होते ते म्हणजे प्रशांत मोहरे पिंट्याचे, ते म्हणजे प्रशांत मोहरेसाठी. पुढील चेंडू पिंट्याचा. पुन्हा एकदा सेम चेंडू फुलर लेन चेंडू. यावेळी मात्र डिफेन्स पद्धतीने खेळ करत होते म्हणजे प्रशांत मोहरे. षटकाच्या 16 धावा मात्र यावेळी आलेल्या आहेत. त्यामुळे प्रशांत थोडासा काहीसा संयमी खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. संघाची धुरा यावेळी मात्र एकट्याच्या खांद्यावर असणार तो म्हणजे प्रशांत मोहरे. यावेळीचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू तटावून काढतो तो म्हणजे स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे 2 धावमिनिट संघ धावसंख्या 2 निवाड धावसंख्या जर उपस्थिती म्हणजे 18 पर्यंत. षटकातील एका चेंडूचा खेळणं बाकी. पुढील होणारा सामना तो म्हणजे सायन्स सुपर किंग्स विरुद्ध प्राणवी चॅलेंजर्स. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. षटकातील शेवटचा चेंडू, फुलर लेनचा चेंडू, लॉंग ऑफ सीमा रेषेबाहेर चौकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर उपस्थिती म्हणजे बिन बाद 22. कुरुळकरांचा अभिमान. जय हो कुरुळ, जय हो खेळाचा, जय हो कुरुळ, जय हो खेळाचा. कुरुळ प्रीमियर लीग नाव गावाचं उंच नेणारा. गावाचं उंच नेणारा, गावाचं उंच नेणारा. दुसरा गोलंदाज सेकंड वर घेऊन येते पॉवर प्ले ती म्हणजे टिट्या. सगळ्यांचा लाडका टिट्या. सुयोग पाटील असं त्याचं नाव आहे पण टिट्या नावाने अख्ख्या पंचकोशीत ओळखला जातो. नंबर 17, डेट ऑफ बर्थ आहे 17. टाइम चालू आहे याची कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. पुढील पहिला चेंडू सुयोग याचा सामना केला तो म्हणजे राजेंद्र गोंधळी. अतिशय सुंदर फटका, देखणा फटका. कोणताही मोठा जोरदार मारण्याचा प्रयत्न नाही. चेंडू हलूच तटावून काढतोय. डीप पॉइंट सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी. आझाद मैदान कुरुळ. कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा. राजा गोंधळे याच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. जर राजा गोंधळेने षटकार मारला तर पराग पाटील आपला सर्वांचा लाडका एमआर ह्याच्याकडनं 200 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. पुढील चेंडू टिट्याचा. यावेळी पंचांचे जमिनीला हात. समांतर वाईटचा इशारा. धावसंख्येत अवांतर अशी एक निवड. धावसंख्येत जर पोहोचते म्हणजे 27 पर्यंत. पुढील चेंडू पुन्हा एकदा अवांतर चेंडू, वाईड चेंडू. धावसंख्येत एक निवड. धावसंख्या 28.
लगातारचा तिसरा चेंडू वाईड चेंडू. लगातार 3 चेंडू वाईट टाकल्यानंतर काहीसा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. हार्दिक पांड्याचा फॅन जर्सी नंबर 33 हार्दिक काझी चेंडू मिसफील्ड करतोय. एक धाव देतोय संघाला एक्स्ट्रा स्वरूपात. धावसंख्येत 1 निवड. धावसंख्येत उपस्थिती म्हणजे 30 पर्यंत. नंबर 33 हार्दिक पांड्याचा भला मोठा फॅन असणारा हितेश पाटील लॉंग ऑफच्या दिशेने असा व्यत्यय आलेला आहे. नाही जाणार इथून नाही जाणार. पुढील चेंडू टी-टयाचा सुंदर चेंडू ब्लॉक हॉल चेंडू. इथे मात्र एक धाव तटावून काढतो म्हणजे प्रशांत मोहरे. धावसंख्येत 1 निवड. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 31 पर्यंत. निर्धाव चेंडू अतिशय सुंदर चेंडू. पुढील चेंडू टी-टयाचा पुन्हा एकदा फुलरलन चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 31. पॉवर प्लेचा कोट्या भरून काढतो तो म्हणजे स्माइल्स बर्नी स्पोर्ट्स संघ. आता 4 ओव्हर अतिशय सुंदर रीते खेळून काढतात त्या म्हणजे स्माइल्स बर्नी स्पोर्ट्स संघाला. षटकातील पुढील चेंडू शेवटचा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने आला चेंडू प्रसाद म्हात्रे याच्या हातामध्ये फील्ड होतो. 10 मिनिटे संघाला धावसंख्येत 1 निवड. धावसंख्या जर उपस्थिती म्हणजे 32 पर्यंत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर उपस्थिती म्हणजे बिन बाद 32. पुढील होणारा सामना आहे तो म्हणजे प्राणवी चॅलेंजर्स विरुद्ध सायन्स सुपर किंग्स. ऑन आहे त्यांना लॉस होणार आहे. तुम्ही तुमची संयमाची भूमिका चालू ठेवा. लॉस टाइमाच्या नंतर हा त्या फिल्डिंग वाल्या टीमचा असणार आहे. प्रत्येक संघाने नोंद घ्यायची आहे.
हॅलो हॅलो वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन आला होतो स्वतः कर्णधार निलेश कार्लेकर. पहिल्या चेंडूवर राजेंद्र गोंधळे यांनी मारलेला फटका. एक धावच्या सोबत धावसंख्येत एक निभर धावसंख्या झाली ती बिनबाद 33. अतिशय सुरेख 40+ असा संघ स्माइल फर्निश स्पोर्ट्स. प्रशांत मोरे कर्णधार. पुढील चेंडू निलेशाचा रिवर्स पाहण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ते निलेश कार्लेकर सुद्धा कर्णधाराची. आणि अतिशय उत्कृष्ट किपर मयूर जाधव. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळाली ती स्माइल फर्निश स्पोर्ट्स संघाची पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. पुढील चेंडू निलेशाचा. निलेश टू प्रशांत. शॉर्ट पिच चेंडू. प्रशांतला काही समजत नाही आहे. चेंडू जातोय निर्धाव. सलगचे दोन्ही चेंडू निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती निलेशाची. धावसंख्या स्थिर. धावसंख्या बिनबाद 33. अतिशय सुरेख यष्टीरक्षण पाहायला मिळतंय ते मयूर जाधव. उत्कृष्ट PPF चे कर्णधार. आणि पुढील चेंडू शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती निलेशाची. स्वतः कर्णधार तळावरून ते सेट होऊन आलेले आहेत असं वाटतंय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली कार्लेकर संघाकडून निलेश याच्या स्वरूपात. पुढील चेंडू निलेशाचा. निलेश टू प्रशांत. शॉर्ट पिच चेंडू. जोरदार मारलेला फटका. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली ती 34. बिनबाद 34. अतिशय सुरेख फलंदाजी करतो स्माइल फर्निश स्पोर्ट्स संघ. स्वतः कर्णधार प्रशांत मोहरे आणि जुना जाणता खेळाडू राजेंद्र गोंधळी. जोरदार मारलेला फटका कळच्या दिशेने. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण लक्ष्मणच्या स्वरूपात. एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते स्माइल फर्निश स्पोर्ट्स संघाला. धावसंख्येत एक निभर. धावसंख्या झाली ती 35. बिनबाद 35. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली निलेशाची. आत्ताचं षटक चॅलेंज ओव्हर. या षटकांमध्ये 10+ धावा कराव्या लागतील ते स्माइल फर्निश स्पोर्ट्स संघाला. 10च्या वर धावा केल्यात तर आपल्याला अतिरिक्त 5 धावा मिळतील. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतो टिट्या. धावसंख्या झाली ती 35. बिनबाद 35. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चला टायमिंग चालू आहे. चॅलेंज ओव्हर प्रोग्रेस. पहिला चेंडू टिट्याचा. अतिशय सुरेख फटका दादाचा. आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आर्यन. दीप नेटारे. धावसंख्येत एक निवार. धावसंख्या झाली ती 36. पुढील चेंडू चॅलेंज ओव्हरचा स्लोअर बघा चेंडू. प्रशांतला काही समजत नाही आहे. चेंडू जातोय निर्धाव. ओके. पुढील चेंडू
स्लोअर चेंडू, जोरदार मार्ग फटका, पुन्हा एकदा दीप नेटारेच्या हातात. अतिशय सुंदर फेकी पाहायला मिळतंय. तुतुमय करण्याच्या नादात धाव संख्या 1 वरच समाधान मानावं लागतंय ते स्माईल स्वर्णी स्पोर्ट्स संघाला. 3 चेंडू 8 धावांची गरज. पुढील चेंडू फलंदाज पायची स्वरूपात राजेंद्र गोंधळी. पहिला झटका पाहायला मिळतो तो स्माईल स्वर्णी स्पोर्ट्स संघाला राजेंद्र गोंधळी याच्या स्वरूपात. धावले साई अंश सुपर किंग्स शॉट्स झळकले समाही स्वर्णी स्पोर्ट्सची शान. नवीन फलंदाज साई भरत पाटील. साई भरत पाटील यासाठी खुश खबर आहे. अद्वैत म्हणजे बंड्या तुझा भाऊ, त्याच्या प्रत्येक सिक्स साठी 100 रुपये. प्रत्येक जेवढे जेवढे सिक्स मारशील साई तू, त्यासाठी अद्वैत बंड्या याच्याकडून तुला 100 रुपये मिळतील. चॅलेंजिंग ओव्हरचे काही चेंडू बाकी. धाव संख्या झाली ती 37. 1 बाद 37. साई नवीन फलंदाज साई. चला मंडपाच्या बाहेर बसा. साईराज पाटील नवीन फलंदाज साईराज पाटील लेफ्ट हँडेड फलंदाज. अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली ती आपल्याला सहयोगाच्या स्वरूपात चॅलेंजिंग ओव्हर मध्ये. पुढील चेंडू क्रिटूचा जोरदार मारलेला फटका, घणघाती फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत खणखणीत षटकार. पहिला चेंडूवर पहिला षटकार आणि अद्वैत पाटील बंड्याकडून 100 रुपये मानकरी ठरतोय तो साई भरत पाटील. 1 चेंडू 2 धावा चॅलेंज साठी. 2 प्रशांतने काढली नाही. 1 चेंडू 2 धावा. चला साई भरत पाटील काय करतो पाहूया. चेंडू जातो निर्धाव. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 10 धावा करण्यात अपयशी ठरलाय तो स्माईल स्वर्णी स्पोर्ट्स संघ. एकूण 4 धावा कमी, धाव संख्या झाली ती 39. 1 बाद 39. 4 षटकांच्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 1 बाद 39. अजूनही 12 चेंडू येणं बाकी. त्याच्यामध्ये एक 19 इयर्स ओल्ड एक गोलंदाजाचं षटक येणं बाकी. चार चेंडू 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 39. 1 बाद 39. प्रसाद म्हात्रे जोरदार मारला फटका, खणखणीत दणदणीत षटकार. प्रशांतच्या बॅट मधून पाहायला मिळाला षटकार. धाव संख्येत 6 निबर. धाव संख्या झाली ती 1 बाद 45. पहिल्या षटकामध्ये पण प्रशांतने पिंट्याचा भरपूर समाचार घेतलेला पाहायला मिळाला आणि आता ही पहिल्या चेंडूवर खणखणीत दणदणीत षटकार पाहायला मिळतोय प्रशांतच्या बॅट मधून. पुढील चेंडू पिंट्या टू प्रशांत.
शॉर्टी चेंडू जोरदार मारलेला फटका खणखणीत दणदणीत षटकार धाव संख्येत 6 निबर धाव संख्या झाली ती 51 एक बाद 51 अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते ती प्रशांत याची पिंट्यावर तुफान वादळ आणतोय तो प्रशांत अतिशय सुरेख फलंदाजी प्रशांताच्या मार्फत स्वतः कर्णधार जोरदार मारलेला फटका आणि पुन्हा एकदा षटकार 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 अतिशय सुरेख फलंदाजी करतो तो प्रशांत स्वतः कर्णधार धाव संख्येत 6 निवाड धाव संख्या झाली ती 57 एक बाद 57 खूप स्पर्धे अतिशय स्वतः कर्णधार प्रशांत मोहरे रायडर्स वेगात धावले साई अंश सुपर किंग्स 16 चेंडू वैयक्तिक 43 धावांवर खेळतोय तो प्रशांत मोहरे अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळतोय ती प्रशांत याची आता जोरदार मारलेला फटका अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते ती अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते ती प्रशांत याची धाव संख्येत 2 निभार धाव संख्या झाली ती 59 अतिशय लागोपाठ तीन चेंडूवर 3 षटकार मारलेत स्वतः प्रशांत याने याच्यावर मोहित होऊन त्यांचे संघ मालक भूषणजी बिर्जे यांच्याकडून प्रशांत 1000 रुपये अतिशय सुरेख अतिशय सुंदर खेळ पाहायला मिळतो तो इतिहासाच्या स्वरूपात संघाला बसलेला दुसरा धक्का प्रशांत मोहरेच्या स्वरूपात अतिशय सुरेख चेंडू पिंटयाचा पाहायला मिळाला आणि प्रशांत वैयक्तिक 45 धावांवर बाद होतोय अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली प्रशांत याची स्माईल स्पोर्ट्स संघाकडून खेळताना धाव संख्या 59 नवीन आलेला फलंदाज प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कोण प्रशांत याची जागा घेण्यासाठी नवीन उदयमुख खेळाडू साई टेंबुलकर अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली ती प्रशांत याची संघाने ठेवलेला विश्वास सार्थ करून ठेवला तो प्रशांत याने अतिशय सुरेख फटकेबाजी वैयक्तिक 45 धावा वर बाद होतोय धाव संख्या झाली ती 59 2 बाद 59 पिंट्याचा पुढील चेंडू आणि दुसरा झटका देतो तो पिंट्या स्पाइस स्पोर्ट्स संघाला तिसरा हादरा बसतो तो साई टेंबुलकरच्या स्वरूपात 59 धाव संख्येवर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 59 3 बाद 59 अतिशय 3 चेंडूंवर 3 षटकार लगावल्यानंतर पिंट्याचा काहीसा कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला संकेत पाटील आणि ब्रिजेश साळकर यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे चला तयारीत राहायचा ब्रिजेश सालावकर कर्णधार आणि संकेत पाटील या पुढे होणारा सामना प्राणवी चॅलेंजर विपक्ष साई अंश सुपर किंग 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 59 अंडर 19 चा गोलंदाज यंगस्टार गोलंदाज दीप नेटारे साई टेंबुलकरची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेला फलंदाज 40+ खेळाडू महेश पाटील
अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली होती या इनिंग मध्ये. प्रशांत मोहरे याची वैयक्तिक 45 धावा करून बाद झाला. तर नवीन आलेला फलंदाज महेश पाटील. साई टू दीप वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचा षटक घेऊन होतो दीप नेटारे. फुलटा चेंडू त्याच्यावर मारला घणघणाती प्रहार. साई भरत पाटील याचा दुसरा षटकार आणि आदेश पाटील बंड याच्याकडून अजूनही 100 रुपये पारितोषिक. टोटल 200 रुपयाचा मानकरी ठरला तो साई. कुरुळमध्ये पेटली अतिशय सुरेख फटकेबाजी साईकडून पाहायला मिळते ते आपल्याला. उदयमुख गोलंदाज दीप नेटारावर. चला पुढील चेंडू दीप याचा खोल पडलेला चेंडू टाकलाय तो पाहायला मिळाला आपल्याला. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आणि 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 असं गच्चाचं क्षेत्ररक्षण दीप याच्याकडून पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली ती 67. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळते. चला कर्णधार विजय साळावकर विपक्ष कर्णधार संकेत पटेल इथे हजर आहे. आला तुझा तिकडे जा. पुढील चेंडू अतिशय सुरेख चेंडू जातो निर्धाव. चेंडू दीप याचा जोरदार मारलेला फटका चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत षटकार. अजून एकदा साई भरत पाटील यासाठी आदेश पाटील बंडेकडून अजूनही 100 रुपये पारितोषिक. टोटल 300 रुपयाचा मानकरी ठरतोय तो साई भरत पाटील. वेगात धावले साई. अतिशय सुरेख फटकेबाजी. हॅलो 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 चला दीपचा पुढील चेंडू अतिशय जोरदार मारलेला फटका. खणखणीत दणदणीत षटकार. अतिशय सुरेख फटकेबाजी करतो तो साहिल. शेवटच्या खणखणीत षटकार मारतोय. धावसंख्येत 6 नि भर. धावसंख्या झाले 79. जिंकण्यासाठी भलं मोठं आव्हान ठेवलं ते कार्लेकर कुरुल रायडर्स संघाला. टोटल 80 धावांची गरज असणार आहे ती कार्लेकर क्रूड रायडर संघाला. अतिशय दणदणीत खणखणीत सुरुवात पाहायला मिळते ती स्माईल स्पोर्ट संघाकडून. प्रशांत मोहरे असेल, साई भरत पाटील असेल, मागून येणारा फलंदाज साहिल सहानी उर्फ अंड्या.
तिकडे लेग साईड आहे. जिंकण्यासाठी कार्लेकर क्रूर रायडर संघाला 36 चेंडू 80 धावांची गरज. भलं मोठं असं आव्हान ठेवलं ते स्माइल स्वाणी स्पोर्ट्स संघाकडून. रुपेश म्हात्रे, रुपया दादा अंपायरिंग साठी ना एक मॅच, एक इनिंग फक्त. रायडर संघाकडून सलामीचे फलंदाज मयूर जाधव आणि पिंट्या प्रसाद म्हात्रे. पीपीएफ संघाचा धडाडीचा फलंदाज मयूर जाधव, विसीएन क्रूर संघाचा धडाडीचा फलंदाज प्रसाद म्हात्रे उर्फ पिंट्या. आणि स्माइल स्वाणी स्पोर्ट्स संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो प्रशांत मोहोरे. महायुती जय हनुमान क्रीडा मंडळ कुरुळ जिंकण्यासाठी 36 चेंडू 80 धावांची गरज. अंपायर स्टंप पहा. चला मॅच स्टार्ट होत आहे. जिंकण्यासाठी 36 चेंडू 80 धावांची आवश्यकता कार्लेकर क्रूर रायडर्स संघाला. सलामीचा धडाडीचा फलंदाज मयूर जाधव. पहिला चेंडू प्रशांत्याचा, जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय अवांतर स्वरूपात. एक निभर. पहिला चेंडू जातो स्क्वेअर. पुढील चेंडू प्रशांताचा, प्रशांत मयूर. फुटा चेंडू, जोरदार मारलेला फटका, अतिशय सुरक्षित रक्षण करतोय तो साई टेंबुलकर. एका धावेवर समाधान मानावं लागतं ते कार्लेकर क्रूर रायडर्स संघाला.
संघाचं अवंतस्फोट खातं ओपन झालं होतं. त्यानंतर फुलटॉप चेंडूवर मयूर जाधव याला जोरदार फटका मारता आला नाही. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत 1 निभर धावसंख्या झाली ती बिनबाद 2. पुढील चेंडू अतिशय सुरेख चेंडू पाहायला म्हणजे प्रशांत याचा चेंडू जातोय निर्धाव निर्धाव निर्धाव. धडाडीचा फलंदाज कार्लेकर क्रू रायडर संघाचा प्रसाद म्हात्रे उर्फ पिंटू. पुढील चेंडू प्रशांत पिंटू. स्लोवर चेंडू जोरदार मारलेला फटका फटका अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण साई भरत पाटील चेंडू पाहायला मिळते. एक धाव पूर्ण. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते साई भरत पाटील याच्याकडून. संघासाठी 5 धावा वाचवलेल्या आहेत. धावसंख्येत 1 निभर अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते स्माइल्स वंडी स्पोर्ट्स संघाकडून. पुढील चेंडू प्रशांत मयूर. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न फुलटॉस चेंडू खणखणीत दणदणीत चौकार. मयूर जाधव याच्या बॅट मधून निघतोय खणखणीत दणदणीत चौकार. धावसंख्येत 4 निभर धावसंख्या झालंय 7. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला तो मयूरच्या बॅट मधून. पुढे चेंडू बंधूचा. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न ठरतोय अयशस्वी. चेंडू जातो निर्धाव. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण पाहायला मिळते ते राजेंद्र गोंधळे याच्या स्वरूपात. मयूर जाधव यांचा प्रयत्न अयशस्वी ठरतोय. पुढील चेंडू प्रशांत याचा. स्लोवर पकड चेंडू आणि पहिला धक्का पाहायला मिळतो बसतो तो कार्लेकर क्रू रायडर्स संघाला. मयूर जाधव याच्या स्वरूपात साहिल सहानेने उत्कृष्ट असा झेल टिपलाय तो स्माइल्स वंडी स्पोर्ट्स संघासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कोण. कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. जय हो कुरुळ जय हो. चला लवकर फलंदाज पाठवायचा आहे निरोधा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कार्लेकर क्रू रायडर्स संघाची धावसंख्या झाली ती 1-7. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक दुसरं षटक घेऊन येतो महेश पाटील. नवीन आलेला फलंदाज टिटू. ओरपी चेंडू जोरदार मारला फटका खणखणीत दणदणीत चौकार. तिला तयार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती पेटली 11. 1-11. अतिशय सुरेख फटका पाहायला मिळाला तो पिंट्याचा.
चला पुढील चेंडू महेश याचा और पिच चेंडू आणि गच्चा क्षेत्ररक्षण अंड्याकडून पाहायला मिळतंय. अतिशय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते ती पिंट्याची. पुढील चेंडू अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतो तो महेश दादा याचा. चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या झाली ती 1-13. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय महेश दादा. पुढील चेंडू पिंट्यासाठी. ओपी चेंडू जोरदार मारलेला फटका 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 आणि झेल सोडतोय तो साहिल. मोठा हादरा बसला असता तो कार्लेकर क्रू रायडर संघाला झेल घेतला असता तर अतिशय साधा सोपा सरळ असा झेल सोडतोय तो साहिल सहानी. आणि एका धावेवर सावधान वाजू पिंट्या. धावसंख्येत 1 धावसंख्या झाली ती 1-14. अतिशय सुरेख गोलंदाजी करतो तो स्माइल्स वरणी स्पोर्ट्स क्रू संघ. कौतुक करावं लागेल ते महेश दादा याचं. दोन चेंडू बाकी आहेत. पुढे चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू. फलंदाजाला काही फायदा उठवता आला नाही. चेंडू जातोय अवांतर स्वरूपात 1 पुढील चेंडू और अतिशय सुरक्षित अतिशय सुरेख गोलंदाजी करतो तो महेश दादा. भलं मोठं असं आव्हान ठेवलं ते कार्लेकर क्रू रायडर्स संघापुढे. पुढला चेंडू महेश दादाचा आणि अतिशय सुरेख झेल पाहायला मिळेल. 40+ खेळाडू राजेंद्र वेगवेगळ्याकडून भला मोठा असा धक्का बसवतो कार्लेकर क्रू रायडर्स संघाला. तसाच मात्राच्या स्वरूपात भला मोठा धक्का पाहायला बसतोय तो. दुसरा धक्का अतिशय सुरेख झेल पाहायला मिळाला तो राजेंद्र गोंधळे जुना जाणता. भूषण बिरजे संघ मालक स्माइल्स वरणी स्पोर्ट्स याच्याकडून महेश पाटील याच्यासाठी 500 रुपये आणि राजेंद्र गोंधळे यांनी झेल पकडला त्याच्यासाठी 500 रुपये. संघाचे मालक भूषणजी बिरजे आणि सुदीपजी बिरजे यांनी 40+ असा दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 16.
पॉवर प्लेचे 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 2-16. अजूनही जिंकण्यासाठी 24 चेंडू 64 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज स्वतः संघ मालक निलेश कार्लेकर. जिंकण्यासाठी 24 चेंडू 64 धावांची आवश्यकता. फलंदाज सुयोग पाटील निलेश कार्लेकर. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न ठरतोय अपयशी. चेंडू जातो निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी करतो प्रशांत मोहरे. पुढे चेंडू प्रशांतचा. स्लोवर चेंडू. फलंदाजाला काही समजत नाही. चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. धाव संख्या स्थिर 2-16. अतिशय सुरेख अनुभवाचा फायदा घेतो तो प्रशांत. पुढे चेंडू प्रशांतचा किटूसाठी. जोरदार मारण्याचा फटका. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण केलं ते प्रथमेश दादू याने. एका धावेवर सावधान मानवते लागते ते कार्लेकर करून राहिले संघाला. बऱ्याच अवधीनंतर धावफलक हलताना दिसतोय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाली 17. 2-17. नवीन आलेला फलंदाज निलेश कार्लेकर स्वतः संघ मालक प्लस कर्णधार. निलेश टू प्रशांत. अतिशय सुरेख फटका. एका धावेच्या मदतीने धावसंख्या होते ती 2-18. सुरेख गोलंदाजी करतोय तो प्रशांत. पुढे चेंडू. स्लोवर चेंडू. टिटूला काही समजत नाही आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या झाले ती 19. 2-19. सुरेख फलंदाजी प्लस गोलंदाजीच्या जोरावर प्रशांत मोरे या सामन्यात स्वतःचा ठसा उमटवताना. स्लोवर चेंडू. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आणि रनाच्या स्वरूपात बाद होतोय तो टीट्या. संघाला 3रा हादरा बसतोय. अतिशय सुरेख फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ते स्माईल स्वर्णी स्पोर्ट्स संघाकडून. चला फलंदाज लवकर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. 3-19. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येतो महेश पाटील उर्फ दादा. नवीन आलेला फलंदाज लक्ष्मण वारे एलेक्स. अतिशय सुरेख गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते स्माईल स्वर्णी स्पोर्ट्स कुरुळ संघाकडून. पुढे चेंडू महेशाचा. स्लोवर पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कटवला. बाळूकडून गचाळाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव संख्या 2 ने वाढ.
धावसंख्या झाली ती 21. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण करतोय तो बाळू. ही चॅलेंज ओव्हर आहे. मारला फटका, फटका बाळू चेंडू खाली आणि सुरेख झेल पकडतो तो बाळू आणि संघाला चौथा हादरा बसवतो लक्ष्मणच्या स्वरूपात ओमकार बाळू. काहीशी पडझड पाहायला मिळते ती कार्लेकर क्रू रायडर संघाची. नवीन फलंदाज दिनेश नवीन फलंदाज दिनेश पाखरे. जोरदार मारलेला फटका दिनेशाचा. एका धावावर सावधान मानतोय तो दिनेश. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या झाली 22. चॅलेंजिंग ओव्हर असल्यामुळे तुम्हाला या षटकांमध्ये 10च्या वर धावा करणं अनिवार्य आहे. पुढील चेंडू महेशाचा. फुलटास चेंडू, चेंडू खणखणीत दणदणीत चौकार. स्वतः कर्णधार निलेश कार्लेकरच्या बॅटमधून आलेला दणदणीत चौकार. धाव संख्येत 4 निभर. धाव संख्या झाले 26. दोन चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. चॅलेंजिंग ओव्हर. शॉर्ट पिच चेंडू सुरेख क्षेत्ररक्षण साईराज भरत पाटील याचं आणि एकदम खराब थ्रो पाहायला मिळाला तो साईराज भरत पाटील याचा. चॅलेंजिंग ओव्हर असल्यामुळे 1 चेंडू 2 धावा ची गरज. एक चेंडू 2 धावा. आडवा मारण्याचा प्रयत्न आणि गच्चा क्षेत्ररक्षण पाहायला मिळते दादू याचं. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 10 धावा पूर्ण झाल्यात कार्लेकर क्रू रायडर संघाच्या. धाव संख्या झाली ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 34. जिंकण्यासाठी 12 चेंडू 46 धावा ची आवश्यकता. सुदीप बिर्जे संघ मालक खूप खुश दिसत आहेत इकडून मला. अतिशय त्यांचा संघ क्षेत्ररक्षण त्याचबरोबर फलंदाजी आणि गोलंदाजी अतिशय सुरेख करताना पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 12 चेंडू 46 धावा. नवीन गोलंदाज साईराज भरत पाटील. साईचा पहिला चेंडू फुलटॉस चेंडू अतिशय नंदराज कडून झेल सुटताना पाहायला मिळतोय आपल्याला. धावसंख्येत 1 वाढ. धावसंख्या झाली ती
35. पुढे चेंडू साई टू दिनेश. अतिशय सुरेख यष्टीरक्षण पाहायला मिळतंय ते प्रसादाच्या स्वरूपात. संघाला 5 हाताला बसतो तो कार्लेकर गुरु रायडर्स संघाला 35 या धावसंख्येवर. आणि नवीन येणारा फलंदाज चला फलंदाज हितेश पाटील फरदीन काझी मैदानात फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी करतोय तो साई. यानंतर होणारा सामना साई सुपर किंग विपक्ष प्राणवी चॅलेंजर्स. दोन्ही संघाच्या सर्व खेळाडू तयारीत राहायचा आहे. चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय साई. पुढील चेंडू साई टू हितेश. फुल टॉस चेंडू आणि फलंदाज बाद. आझाद मैदान कुरुळ कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. आझाद मैदान दंडोंडल. नवीन फलंदाज गणेश तंगणकर. जोरदार मारलेला फटका खणखणीत दणदणीत षटकार. गणेश तंगरच्या बॅटमधून आलेला खणखणीत दणदणीत षटकार. मैदान दंडोंडल. धाव संख्येत 6 निभर. धाव संख्या झाली ती 41. चेंडू निर्धाव. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 6 बाद 41. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू 41 धावांची गरज. 39 धावांची गरज आहे ती कार्लेकर कुरुळ रायडर्स संघाला. नवीन गोलंदाज साहिल सहानी. सहा चेंडू 39 धावांची गरज. शॉर्ट पिच चेंडू अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण करतोय साईराज. धाव संख्येत 2 निफर. पुढील चेंडू साहिलचा जोरदार मारलेला फटका खणखणीत दणदणीत चौकार. अतिशय सुरेख फलंदाजी करतोय निलेश दादा. सांगतो अजूनही जिंकण्यासाठी 4 चेंडू 33 धावांची आवश्यकता. जोरदार मारलेला फटका सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर फेकी आणि 2 धावा पूर्ण. धाव संख्येत 2 निभर. पुढे चेंडू साहिल टू निलेश. शॉर्ट बॉल आणि मारलेला खणखणीत चौकार. धाव संख्येत 4 निभर. धाव संख्या होतोय
55. सुंदर अशी फलंदाजी करतो निलेश दादा. रिव्हर्स मारला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण साईराज कडून. कोणतीही धाव नाही. धाव संख्या स्थिर आहे. धाव संख्या 55च. सुंदर बॉलिंग साहिल कडून. चेंडू जातोय. निर्धाव 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 अशा प्रकारे स्माईस वर्णी स्पोर्ट्स कुरुळ हा संघ पहिला सामना 24 धावांनी विजयी होतोय. यापुढील होणारा सामना